आजच्या डिजिटल युगात मोबाईलवर येणारे SMS आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. बँक व्यवहार, OTP, ऑफर्स आणि विविध सेवांच्या सूचना अशा अनेक प्रकारचे मेसेज आपण दररोज पाहतो. मात्र या मेसेजच्या शेवटी दिसणारी S, T, G किंवा P ही अक्षरे अनेकांना फक्त रँडम वाटतात. प्रत्यक्षात या छोट्या अक्षरांमध्ये एक महत्त्वाचा संकेत दडलेला असतो, जो आपल्याला मेसेजचा प्रकार आणि त्याची विश्वासार्हता समजून घेण्यास मदत करतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने मेसेजिंग सिस्टीम अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हे कोड्स लागू केले आहेत. या प्रणालीमुळे ग्राहकांना लगेच कळते की आलेला मेसेज कोणत्या प्रकारचा आहे आणि त्यानुसार तो किती महत्त्वाचा किंवा धोकादायक असू शकतो. यामुळे फसवणूक किंवा स्पॅमपासून सावध राहणे अधिक सोपे होते. S म्हणजे सर्व्हिस मेसेज, ज्यामध्ये बँक व्यवहार, OTP किंवा खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती असते. T म्हणजे ट्रान्झॅक्शनल मेसेज, जे व्यवहार किंवा बुकिंगशी संबंधित असतात आणि तेही महत्त्वाचे असतात. G म्हणजे गव्हर्नमेंट, म्हणजेच सरकारी विभागांकडून येणारे अधिकृत मेसेज, ज्यामध्ये योजना किंवा सूचना दिलेल्या असतात. तर P म्हणजे प्रमोशनल मेसेज, ज्यामध्ये जाहिराती आणि ऑफर्स असतात. पण याच प्रकारात फसवणुकीची शक्यता सर्वाधिक असते. या कोड्सची माहिती असणे म्हणजे आपल्या मोबाईल सुरक्षिततेसाठी एक मोठं पाऊल आहे. अनेक वेळा फसवणूक करणारे लोक आकर्षक ऑफर्स किंवा बनावट लिंकद्वारे लोकांना जाळ्यात ओढतात. मात्र मेसेजच्या शेवटी दिलेल्या या अक्षरांकडे लक्ष दिल्यास आपण सहजपणे धोका ओळखू शकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे पुढच्या वेळी मोबाईलवर मेसेज आला की त्याच्या शेवटी असलेल्या या अक्षरांकडे नक्की लक्ष द्या आणि स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला फसवणुकीपासून सुरक्षित ठेवा.